हर हर महादेव मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत डोंगरकडा येथील सिद्धोबा मंदिरात। तर आम्ही आताच नांदेडवरून निघालो आहोत। 2-3 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे आणि आसना नदीला तुम्ही बघू शकता की किती पूर आलेला आहे आणि वरतून पाऊस पण चालू आहे। आपण निघालो आहोत डोंगरकडा गावाकडे। तसं पाहिलं तर आमचं गावच लाखात एक आहे, कारण इथे 3 पवित्र देवस्थान आहेत। एक सिद्धोबा महादेव मंदिर, दुसरं जटाशंकर मंदिर आणि तिसरं जवळच आहे भवानी माता मंदिर। म्हणूनच आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हालाही त्या दिव्य क्षणात घेऊन जाणार आहे, जिथे पावसाचा ओलावा आणि भक्तिभावाचं ऊर्जावान वातावरण एकत्र येऊन अपूर्व अनुभव देतं। चला तर मग सोबतच राहा आणि अनुभवूया पावसातलं हे मंगलमय दर्शन। हर हर महादेव। नंतर आम्ही डोंगरकड्याला येऊन लगेच सिद्धोबा मंदिराकडे जाण्यासाठी निघालो। वाटेत आम्हाला हे देऊळवाडी गाव लागलं। नंतर डोंगराच्या पायथ्याशी आम्ही गेलो। इथे आम्ही डोंगराच्या पायथ्याशी गाडी पार्क केली आणि वर पायवाटे निघालो। डोंगराच्या कड्यावर चढताना पायवाटेत हिरवीगार झाडं, थंड वाऱ्याचे झोत आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे वातावरण अगदी मनाला शांत करणारं होतं। जसजसं आम्ही वरी जाऊ लागलो तसतसं भोलेनाथाचा जयघोष कानावर पडू लागला आणि मनात भक्तिभाव अधिकच जागृत होऊ लागला। आणि घरून विचार करून आलोच होतो की आज भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच। आणि आम्ही वर येऊन पोचलो। हे जे पाणी आहे खालून पायथ्यापासून पाईपलाईन करून वर आणलेलं आहे। हा बघा मंदिरासमोरचा परिसर आहे। हे बघा आपण एकदम वर आलो आहोत। खरं सांगायचं झालंच हे वातावरण नुसतं देवदर्शन नाही तर निसर्ग दर्शन देखील आहे। तर मंडळी आपण आलो आहोत या पवित्र महादेव मंदिरात। इथं आलं की सर्वप्रथम जाणवते ती शांतता आणि दिव्यता। समोर आहे भगवान भोलेनाथाचं दिव्य शिवलिंग, शांत, साधं आणि अत्यंत पवित्र। नंतर आम्ही बेलपत्र वाहले, पूजा केली आणि भक्तिभावाने नतमस्तक होऊन जलाभिषेक केला आणि प्रार्थना करून बाहेर पडलो। त्यानंतर एका भक्ताने फराळाची व्यवस्थासुद्धा केली होती। आम्ही फराळ घेतला। श्रावण महिन्याचा लास्ट सोमवार असल्यामुळे भक्त मंदिरात येत आहेत। कोणी बेलपत्र वाहत आहेत, तर कोणी शांतपणे ध्यान लावत आहेत, तर कोणी आरतीत सामील होत आहेत। हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे आणि परंतु प्रत्येक पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता। आम्ही थोडा वेळ वाट पाहिली आणि पावसातच निघालो। तर मित्रांनो, आज आपण दर्शन घेतलं डोंगरकडा येथील सिद्धोबा महादेव मंदिराचं। आशा आहे तुम्हालाही या ब्लॉगमधून ती अनुभूती मिळाली असेल। म्हणून दर्शन घेण्यासाठी इथे नक्की एकदा तरी या। पुन्हा भेटू नवीन स्थळी, तोपर्यंत बाय बाय।